नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, हे पहा, वर्ग 4ची भरती ही वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून ही भरती होत आहे. आणि जी काही जाहिरात आलेली आहे या जाहिरातीबद्दल संपूर्ण इत्थंभूत माहिती या ठिकाणी मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण जाहिरातीचं विश्लेषण, कोणती पदं आहेत, त्यासाठी कोणती पात्रता लागते आणि पात्रता समजल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती, आणि त्यानंतर जी काय होणारी परीक्षा आहे त्या होणाऱ्या परीक्षेचा जो काय अभ्यासक्रम याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या विद्यार्थी मित्रांना, आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपण जर या ठिकाणी नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपण अपडेट घेऊन येत असतो. ते या अपडेट आपल्यापर्यंत वेळेवरती पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर हा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत जोडले जा. चला मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण आलेली जी काय जाहिरात आहे त्याच्याबद्दल संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, हे बघा, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा, त्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची भरती या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, आता ही जी काही जाहिरात आलेली आहे आणि ह्या जाहिराती जी काही पदं आहेत याची परीक्षा होणार आहे. आणि या परीक्षेचा जो काही कॉमन सिलेबस आहे, पदे जरी वेगवेगळी असली तरी कॉमन सिलेबस एकच आहे. तो कॉमन सिलेबस मध्ये बघा, मराठी येतं, इंग्लिश येतं आणि सामान्य ज्ञान, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता येतं. हा जो सर्व पदांचा कॉमन सिलेबस आहे, सरळ सेवेची जी काही पदे भरली जातात त्याचा हा कॉमन सिलेबस आहे. आणि या सिलेबसची बॅच आम्ही इन्फिनिटी अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला नाममात्र फी मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. 2499 रुपयाची ही जी बॅच आहे, ही बॅच फक्त आपल्याला फक्त 999 रुपयामध्ये आपण इन्फिनिटी अकॅडमीने विद्यार्थ्यांच्या हिताखातर उपलब्ध करून दिलेली आहे. आता या बॅचची वैशिष्ट्ये काय आहेत बघा, तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांमार्फत ही बॅच आपण तयार केलेली आहे. ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे बघा मित्रांनो. आणि याची जी काही व्हॅलिडिटी आहे ना, 1 वर्षभर तुम्ही ही बॅच तुम्ही पाहू शकता. आणि 1 वर्षभरामध्ये एक व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड कितीही वेळा पाहू शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता. त्याकरता मित्रांनो, ही बॅच तुमच्या फायद्याची आहे. तुम्ही ही बॅच परचेस करून या जाहिरातीमधील जी काही पदे आहेत त्या पदांचा अभ्यास तुम्ही करू शकता. या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी ही बॅच मी म्हणेल की तुम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन करेल आणि तुमचं यश संपादन करण्यासाठी या बॅचचा 100% पुरेपूर फायदा होऊ शकतो. त्याकरता या संधीचा फायदा घ्यावा. त्यानंतर बघा मित्रांनो, ही जी काय जाहिरात आहे या जाहिरातीचं नोटिफिकेशन आहे आणि याच्यामध्ये बघा कोणती कोणती शासकीय महाविद्यालय आहेत, रुग्णालय आहेत, या ठिकाणी ही पदे आहेत ते बघा, थोडक्यात पाहून घेऊ. आणि महत्वाचं, त्यांनी जे काही नोटिफिकेशन दिले बघा ते तुम्हाला थोडं वाचून दाखवतो. अधिष्ठाता ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई गट ड 4th श्रेणी संवर्गातील विविध पदे भरण्यासाठी सरळ सेवेने जाहिरात सन 2025. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई यांच्याकरता 99 पदे आहेत. नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई यांच्याकरता 6 पदे आहेत. परिचर्या शिक्षण संस्था मुंबई यांच्याकरता 11 पदे आहेत. शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय मुंबई यांच्याकरता 29 पदे आहेत. आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकरता 6 पदे आहेत. पोदार रुग्णालय मुंबई यांच्याकरता 45 पदे आहेत. पोदार वैद्यकीय महाविद्यालय आयु मुंबई यांच्याकरता 15 पदे, अशी 210 पदे या ठिकाणी आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, ही पदांचं विश्लेषण त्या ठिकाणी पुढे दिलेलंच आहे. आणि पदसंख्या ही काय वेळोवेळी कमी जास्त होण्याची शक्यता आहे. त्याचे अधिकार ही जी जाहिरात ज्या विभागाने काढली त्यांच्याकडे त्यांनी राखून ठेवलेले आहेत बघा. त्यानंतर ही पदे, हिची काही सूचना आहेत ना, नॉन क्रिमिनल बाबत असेल किंवा संकेतस्थळावरती तुम्हाला परीक्षेची तारीख वगैरे असेल, हॉल तिकीटच्या बद्दल ह्याचे काही सूचना आहेत. तर नॉर्मल सूचना सर्व जाहिरातीमध्ये सेम असतात. त्यामुळे याच्यामध्ये जास्त वेळ न घालता मित्रांनो आपण पुढे जाऊया. बघा, खेळाडूंचं आरक्षण सर्वांना सारखंच आहे. म्हणजे इतर जाहिरातीमध्ये जे असतं तेच आरक्षण, वेगळं काय नाही. दिव्यांगांसाठी जे काय आरक्षण जे आहे तेच आरक्षण सेम आहे. त्यानंतर मित्रांनो, अनाथांसाठी जे काय आरक्षण आहे ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. याच्यामध्ये
काय नाही, प्रकल्पग्रस्तांसाठी जे काय आरक्षण जी आर असतात, म्हणजे मी काय हे सांगत नाही की शासनाचे जे जी आर काढलेले असतात सर्वांसाठी समान असतात, तेच याच्यामध्ये आहे, वेगळं काही नाही बघा मित्रांनो. त्यानंतर भूकंपग्रस्तासाठी आरक्षण ते पण आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला बघा डोमसाईल आहे, डोमसाईल मध्ये तुम्हाला डोमसाईल काढावं लागेल. हे सगळं सर्व परीक्षांसाठी अर्ज भरताना डोमसाईल लागतंच, सेम तेच आहे, वेगळं काही नाही. त्यानंतर शैक्षणिक अर्हता जी दिलेली आहे, जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी तुम्हाला उमेदवाराने शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा तुम्हाला 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे, आणि माजी सैनिकांचे शैक्षणिक अर्हता जे आहेत ते 15 वर्ष सेवा बजावलेला असावं असं त्यांची काय अट आहे बघा. त्यानंतर बघा मूळ पात्रता जे काय दिलेले आहेत अर्ज करण्यासाठी, त्या पात्रता आपण या ठिकाणी पाहूया. बघा तुम्ही भारतीय नागरिकत्व असावं, डोमसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं, वयोमर्यादा मी तुम्हाला आता पुढे सांगेलच, आणि महत्वाचं विविध राजपत्रित प्रवर्ग उपप्रवर्ग कमाल आणि किमान वयोमर्यादा पाहून घ्या. भारतीय नागरिकत्व तुमचं डोमसाईल असणं आवश्यक आहे, आणि वयोमर्यादा मी आता सांगतो प्रवर्गानुसार त्या वयोमर्यादा या ठिकाणी सांगत आहे. बघा ओपन साठी जी काय वयोमर्यादा दिलेली आहे, म्हणजे खुल्या प्रवर्गातील यांच्यासाठी 18 पेक्षा कमी नसावं आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावं. ओपन साठी 18 ते 38 वयोमर्यादा. त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी बघा 18 ते 43. त्यानंतर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी वयोमर्यादा 2 जानेवारी 2019 मधील तरतुदीनुसार 55 वर्ष राहील. अंशकालीनसाठी 55 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांसाठी वयोमर्यादा 45 इतकी दिलेली आहे. त्यानंतर खेळाडू उमेदवारांसाठी वयोमर्यादा जी दिलेली आहे ती 43 इतकी दिलेली आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी बघा वयोमर्यादा दिलेली आहे त्यांनी 45 वर्ष, दिव्यांगांसाठी 45, आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तासाठी 45 वर्ष. 45 वर्ष वयापर्यंतचा उमेदवार अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर मित्रांनो आता ही जी काही परीक्षा होणार आहे, या परीक्षेचं स्वरूप कसं असेल, जो काही अभ्यासक्रम असेल ना तो अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे. बघा आता आपण बॅच जी लॉन्च केली तुमच्यासाठी, मी जी काय सांगितली आता पहिल्यांदा बॅच, तो जो सिलेबस आहे ना तो सिलेबस आणि हा सिलेबस एकदम सेम आहे. हे बघा मराठी 25 प्रश्न, इंग्लिश 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न, अंकगणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न, असे एकूण 100 प्रश्न, आणि एक प्रश्न 2 मार्कांसाठी, म्हणजे 100 प्रश्नांसाठी 200 गुण असेल. 200 गुणांची तुमची परीक्षा होईल, आणि यासाठी जो काही कालावधी आहे तो 2 तास, म्हणजे 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. 200 मार्कांची परीक्षा वेळ आहे 120 मिनिट म्हणजेच 2 तास. आणि ज्या परीक्षेचं स्वरूप आहे, हे परीक्षेचं स्वरूप मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो. ऑनलाईन परीक्षा होणार आहे, आणि परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आहेत ते वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्न असतील, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्नपत्रिकेतील प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील, आणि त्यानंतर चुकीच्या उत्तराकरता प्रत्येकी 1 गुण वजाती करण्यात येईल. बापरे, निगेटिव्ह सिस्टीम दिली याच्यामध्ये, निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी दिलेली आहे. आणि शाळा म्हणजे 10वी ही जी काय ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा राज्यातील मान्यता प्राप्त, म्हणजे ही जी काय परीक्षा आहे या परीक्षेचा जे काय प्रश्न विचारले जातील याचा जो दर्जा आहे ना, याची किमान अर्हता ही जी दिलेली आहे पात्रता 10वी उत्तीर्ण असावा विद्यार्थी. म्हणून या परीक्षेचा जो काय दर्जा, जे काय प्रश्न येतील त्याची काय काठिण्य पातळी असेल, ही काठिण्य पातळी ही 10वीचीच म्हणजे माध्यमिक शाळा परीक्षेच्या SSC दर्जाच्या समान राहील. लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि या विषयाकरता एकूण 50 गुण घेऊन 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा तुमची घेण्यात येणार आहे. ठीक आहे, तुम्हाला समजले असेल. काठिण्य पातळी ही 10वीच्या मुलाला जेवढं ज्ञान आवश्यक असतं त्या लेवलची काठिण्य पातळी प्रश्नाची असेल. त्यानंतर मित्रांनो बघा याच्याकरता मुलाखत नाही, तुमचा इंटरव्ह्यू या पदाकरता होणार नाही, डायरेक्ट तुमची परीक्षा आणि तुमची डायरेक्ट निवड होणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा निवड सूची वगैरे जे काय आहेत ते सगळं त्यांच्या वेबसाईटला देण्यात येतील, हे या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला विविध कागदपत्रे जी काय आहेत ती कागदपत्रे कोणती कोणती लागतात ते तुम्हाला एक सांगतो. जवळजवळ 16 प्रकारची कागदपत्रे या ठिकाणी आवश्यक आहेत. बघा
अर्जातील नावाचा पुरावा यासाठी तुमचं 10वीचं प्रमाणपत्र तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्यानंतर वयाच्या पुराव्यासाठी तुमचा जो काही दाखला असतो त्याच्यासाठी तुम्हाला एक पुरावा द्यावा लागेल. शैक्षणिक अर्हता इत्यादी बाबतचा पुरावा. त्यानंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा तुम्हाला जातीचा दाखला तुम्हाला लागेल. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर त्याबाबतचा तुम्हाला एक नॉन क्रिमिनल असेल उत्पन्न दाखला असेल ते त्या ठिकाणी लागेल. आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र एक आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्ती असेल तर दिव्यांग व्यक्तीचा तुम्हाला ते 40% सर्टिफिकेट असतं ते एक लागेल. त्यानंतर तुम्ही जर माजी सैनिक असाल तर माजी सैनिक असल्याचं तुम्हाला एक प्रमाणपत्र काय तो पुरावा त्या ठिकाणी सादर करावा लागेल. खेळाडू आरक्षणासाठी तुम्हाला ते खेळाडू सर्टिफिकेट ते लागेल. त्यानंतर प्रकल्पग्रस्त असाल आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी असेल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुमचं जर नावात बदल असेल तर नावात बदल झालेला जो काही पुरावा आहे तो पुरावा त्या ठिकाणी सादर करणं तुम्हाला गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं बघा, अराखीव महिला म्हणजे ओपनच्या जे काही महिला आहेत, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी यांच्या आरक्षणाचा दावा असल्यास त्याबाबत रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक राहील. भारतीय नागरिक डोमासाईल असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. इतकी कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करताना लागतील बघा, महत्वाचं. ठीक आहे. त्याबाबत पुढचं बघा माहिती, दिव्यांग खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दाव्याच्या अनुषंगाने मूळ कागदपत्रे पळताना नियुक्तीच्या वेळी सादर केल्याशिवाय नियुक्ती दिली जाणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं. ज्यांना समांतर आरक्षण घ्यायचं आहे त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवा. मूळ कागदपत्र सादर करत ज्यावेळेस डॉक्युमेंट पडताळणी असेल, मूळ कागदपत्र दिल्यानंतरच तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्याकरता तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं असेल. आता सर्वसाधारण सूचना त्यांनी दिलेल्या आहेत बघा. अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील. ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेतले जाणार नाही. अर्ज सादर करण्याचं संकेतस्थळ आहे बघा, gmcjjh.edu.in या संकेतस्थळावरती तुम्हाला अर्ज दाखल करायचे आहे. परीक्षेबद्दलच्या सूचना, जागा कमी झाल्या वाढल्या याच्याबद्दल ज्या काही उमेदवारांना देण्याची काही सूचना असतील त्याचं संकेतस्थळ पण तेच आहे. त्या संकेतस्थळावरती तुम्हाला या सर्व सूचना दिल्या जातील. वेळोवेळी तुम्ही त्या संकेतस्थळाला भेट देऊन त्या सूचना पाहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुढचं बघा मित्रांनो, अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय तुम्हाला शुल्क भरल्याशिवाय तुम्हाला तुमचा विचार केला जाणार नाही. त्यानंतर पुढचं आहे बघा, अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केलेल्या त्यांनी अर्ज भरणे. आता आपण बघूया पुढे अर्ज भरण्याची जी काही तारीख आहे ती त्या वेळेतच तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. परीक्षा केंद्र निवडण्याचं जे काही रेग्युलर सगळ्यांना असतं तशा पद्धतीने परीक्षा केंद्र निवडण्यासाठी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. काय एवढं विशेष नाही बघा. सगळ्यात महत्वाचं बघा, खुल्या प्रवर्गासाठी तुम्हाला 1000 रुपये फी असेल आणि बाकीच्या प्रवर्गासाठी 900 रुपये फी अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे. हे फी भरणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी चला, माजी सैनिकांना शुल्क आकारले जाणार नाही. स्पष्टपणे या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. माजी सैनिकांना शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षा शुल्क एकदा भरल्यानंतर तुम्हाला माघारी मिळणार नाही अशी स्पष्ट तरतूद या ठिकाणी याच्यामध्ये सूचना दिलेली आहे. ठीक आहे. आता ऑनलाईन पद्धतीने पेमेंटचे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचं, अर्ज सादर करण्याचा जो काही कालावधी आहे, पेमेंट भरण्याचा जो काही कालावधी आहे, जी काही वेळ दिलेली आहे, जी काही तारीख दिलेली आहे त्याबद्दल पाहूया मित्रांनो. अर्ज सादर करण्याचा जो काही कालावधी आहे 18 ऑगस्ट 2025 रोजी अर्ज सादर करायला चालू होणार आहे. बघा लक्षात असू द्या, 18 ऑगस्टला अर्ज सादर करण्याची दिनांक आहे आणि त्यानंतर 6 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करण्याचे लास्ट डेट आहे. 6 सप्टेंबर दिवशी संध्याकाळी 12 वाजता तुमचा ऑनलाईन अर्ज शेवटची वेळ संध्याकाळी 12 वाजेपर्यंत स्वीकारला जाईल. त्याच्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होणार नाही. त्यामुळे 6 सप्टेंबरच्या अगोदर तुम्हाला अर्ज भरायचा आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुमचा परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक 6 सप्टेंबर संध्याकाळी 12 पर्यंत आहे. त्याच्यानंतर तुमचा जे काय परीक्षा शुल्क आहे ते विचारात घेतला जाणार नाही. परीक्षेचा जो दिनांक आहे, परीक्षेचा दिनांक वेबसाईट लक्षात ठेवा बघा, GMCJJH
डॉट एज्यू इन या वेबसाईट वरती तुम्हाला उमेदवारांना ज्या त्यांना काही सूचना द्यायच्या असतील त्या याच वेबसाईट वरती तुम्हाला दिल्या जातील. त्यामुळे ही वेबसाईट तुम्ही वारंवार तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा ही वेबसाईट वरती जाऊन त्या सूचना पाहत जा. अचानक परीक्षेची डेट आलेली असेल, जे काही उमेदवारांच्या जागेत त्या पदसंख्येमध्ये कमी झालेली असेल, वाढ झालेली असेल, इतर काही सूचना असतील त्या जर द्यायच्या असतील तर ते याच वेबसाईट वरती दिल्या जातील असं या ठिकाणी या परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे इतर ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला म्हणजे तुम्हाला पर्सनल मेसेज त्यांचा येईल असं काही समजू नका. या वेबसाईटला, या संकेतस्थळाला जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी भेट द्यायची आहे. दिव्यांग उमेदवाराबाबत त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. रेग्युलर साठी परीक्षेसाठी तुम्हाला जो काही लेखनिक सहाय्यक आवश्यक असतो त्याच्याबद्दल काही सूचना आहेत. रेग्युलर जे सर्व परीक्षेला सेम असतात त्याच आहेत, काही बदल नाही. त्यामुळे त्या काही जास्त घेत नाही बघा मित्रांनो. चला पुढं विशेष काय दिलेले त्यांनी, निवड सूचीची जी काही कालमर्यादा आहे, निवड समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंत स्थित पदे विचारात घेण्यात आलेली आहेत त्या दिनांकापर्यंत, यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील. त्यानंतर भरती प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने भरती प्रक्रिया, निवड सूची, प्रतिज्ञा इत्यादींचे अनुषंगाने दिलेले निर्देश तथा सूचना किंवा सुधारणा यथास्थितीत लागू राहतील. शेवटपर्यंत महाराष्ट्र शासनाचा जो काही सामान्य प्रशासन विभाग आहे त्याच्या सूचना तुमची निवड होईपर्यंत, तुमची जॉईनिंग होईपर्यंत ह्या सूचनांचं पालन करणं त्यांचं कर्तव्य आहे. त्यानुसार त्या सूचना फॉलो केल्या जातील असं स्पष्ट या ठिकाणी नमूद केलेलं आहे बघा. त्यानंतर प्रवेशपत्र वगैरे जे काय आहे ते सर्व त्यांच्या वेबसाईटला उपलब्ध होईल याबद्दल त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. परीक्षेच्या 10 दिवस अगोदर प्रवेशपत्र उपलब्ध होईल. प्रिंट काढून जबाबदाऱ्यांना परीक्षा केंद्रावरती जाताना ते तुमची जबाबदारी असेल ते घेऊन जाणं, हे त्याच्याबद्दल या सूचना आहेत. त्या काही जास्त वाचून दाखवत नाही. आता सगळ्यात महत्वाचं जी काय जाहिरात आहे ते जाहिरात कोणत्या पदाकरता आहेत, पदसंख्या किती आहे त्याचं विश्लेषण या ठिकाणी आपण पाहूया. बघा, कक्ष सेवक पदासाठी 39 पदांसाठी या ठिकाणी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. सर्व पदे ही ड वर्गातील आहेत. एक सुरक्षा रक्षक पहारेकरी 21 पदे आहेत. सहाय्यक स्वयंपाकी बटलर पॅन्टी बॉय 9 पदे आहेत. हमाल मजूर 6 पदे आहेत. मजदूर 2 पदे आहेत. शिपाई कनिष्ठ चपराशी 14 पदे आहेत. माळी 4 पदे आहेत. माळीचा अर्ज करण्यासाठी त्या ठिकाणी तुमच्याकडे तो माळीचा डिप्लोमा झालेला असणं आवश्यक आहे बघा. पोस्टमार्टम रूम परिचयासाठी 1 पद आहे. आया या पदासाठी 1 आहे. 7 पदे आहेत. श किरण सेवक 1 पद. प्रयोगशाळा परिचर 6 पदे आहेत. प्रयोगशाळा सेवक साठी 11 पदे आहेत. सेवक साठी 8 पदे आहेत. दवाखाना सेवक साठी 2 पदे आहेत. रुग्णपट वाहक 2 पदे आहेत. अंधार खोली परिचर 4 पदे आहेत. अंधार खोली परिचर 4. संग्रहालय परिचर 1. प्राणी गृहपाल 1. न्हाव्यासाठी 1 पद आहे. पिंजारी 1 पद आहे. भंडार सेवक 4 पदे आहेत. रामोशीसाठी 1च पद आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारीसाठी 1 पद आहे. नाही, चतुर्थ श्रेणी कर्मचारीसाठी 4 पदे आहेत. त्यानंतर ग्रंथालय सेवक साठी 1 पद आहे. ग्रंथालय सेवक 1 पद आहे. आता त्याच्यानंतर मित्रांनो पोदार रुग्णालय याच्यासाठी सुद्धा वेगळी पद त्या ठिकाणी दिलेली आहेत. सेवक साठी 28 आहेत. शिपाई 1. पहारेकरी 2. इलेक्ट्रिकल कुली 1. किरण सेवक क्ष किरण सेवक 1 पद आहे. दोबेचं 1 पद आहे. मसाजिस्ट महिला 4 पदे आहेत. नाही, 5 पदे आहेत. आणि मसाजिस्ट पुरुष 4 पदे आहेत. त्यानंतर पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय मुंबईसाठी पहारेकरीची 7 पदे आहेत. शिपाईचे 2. प्रयोगशाळा सेवक 1. सेवक 3. रसशाळा सेवक 1. शवविच्छेदन कक्ष सेवक 1. अशी एकूण 15 पदे आहेत. आता याच्यामध्ये स्पष्ट दिले की वर्णभूत पदामध्ये खालील आरक्षणात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकारी या कार्यालयाने राखून ह्याचे अधिकारी ते कार्यालयाने राखून ठेवलेले आहेत. एवढंच या ठिकाणी महत्वाचं आहे मित्रांनो. आणि आता जी काही जी पद सांगितली त्याचं जे काही आरक्षणानुसार वर्गीकरण आहे हे या ठिकाणी आहे.
हे वर्गीकरण तुम्ही अर्ज भरताना पाहून घ्या आणि त्यानुसारच कोणत्या प्रवर्गात अर्ज भरायचा ते तुम्ही स्वतः ठरवा. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, हे सर्व जे काय आहे हे सुद्धा सर्व तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली कोणत्या रुग्णालयाची कोणती पद किती पद आहेत आणि त्यानुसार हे जे काय आरक्षणानुसार वर्गवारी या पदांची या ठिकाणी दिलेली आहे बघा. त्यानंतर अशा पद्धतीने बघा मित्रांनो, ही DMR ची जी काय जाहिरात आहे म्हणजेच ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई यांच्या मार्फत सरळ सेवेने भरायची जी काय जाहिरात आहे ही जाहिरात विश्लेषण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे बघा. आपण जर या ठिकाणी जर नवीन असाल आमच्या चॅनलला तर सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ आपण या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही इन्फिनिटी अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती नवीन व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो. आमचा एकच उद्देश आहे की स्पर्धात्मक युगातील हा स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी हा कायमस्वरूपी वेळेवरती अपडेट होणं खूप गरजेचं असतं आणि यासाठी आम्ही हे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि विद्यार्थ्यांना वेळेवर अपडेट करण्याचं काम आम्ही करत असतो. त्याकरता आपण या चॅनलला सबस्क्राईब करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे की नवीन येणारे जे काय अपडेट आहे ते आपल्यापर्यंत योग्य वेळी आणि कमी वेळेत पोहोचावेत आणि तुम्ही या युगात स्वतःला अपडेट करावं. चला मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रांना जो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, ज्याला शासकीय नोकरी मिळवण्याचं जे काही स्वप्न आहे, ज्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना याच्यामध्ये सामील करून घ्या. त्यालाही दोन गोष्टींचा फायदा होऊन द्या. एक, सहकार्याच्या भावनेनं हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. चला, मी आपल्याकडून ही एक आशा करतो आणि या ठिकाणी मी तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद. भेटू नवीन अपडेट करता. तुर्तास या ठिकाणी थांबतो.